नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतोय की नुकतंच ऑगस्ट महिन्यामध्ये पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण संबंध भारतभर झालेलं आहे। आता त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो की 7वा हप्ता आहे हा कधी येणार आहे। नेमकं वर्तमानपत्रात याबद्दल कुठली ठोस माहिती येत नाहीये किंवा राज्य सरकारमार्फतही कुठलं माहिती शेतकऱ्यांसमोर येत नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की ते नेमकं हप्ता वितरण झालाय होणार आहे का हप्ता वितरण झाला आणि हे पात्र नाहीयेत। या सगळ्या गोंधळाचं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, आपण पाहतोय की 2 ऑगस्ट 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचा 20वा हप्ता वितरण करण्यात आला। जवळपास 9 करोड शेतकरी जे देशभरातले पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती 2000ची ही रक्कम आहे ती वितरित करण्यात आली होती। आता यानंतर महाराष्ट्र राज्यात जे नमो शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्या अद्यापी पात्र शेतकऱ्यांना 6 हप्ते आले होते। आता 7वा येणारा जो हप्ता आहे त्याची प्रतीक्षा लागली आहे। मग याच्या बाबतीत जर कृषी विभागाला चौकशी केली किंवा राज्य सरकारकडे चौकशी केली तर उत्तर एकच मिळत आहे की जे काही 7वा हप्ता आहे त्याच्या वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। परंतु आपण पाहतोय की दर हप्त्याच्या वेळेस जर वितरण करायचं असेल तर त्यासाठी अगोदर GR हा काढला जातो आणि संबंधित जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांची जी काही रक्कम होते एकूण रक्कम त्याची तरतूद ही GRच्या मार्फत केली जाते। परंतु जवळपास आता 1 महिना लोटलेला आहे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याला वितरण करून, परंतु अद्याप GR ही काढलेला दिसत नाहीये। त्यामुळे आणखीनही चिंतेचं वातावरण आहे किंवा ही प्रोसेस जी 7व्या हप्त्याची आहे ती लांबेल का याची काळजी आता शेतकऱ्यांना लागून बसलेली आहे। आशादायक बातमी अशी आहे की ज्या कुठल्या 20वा हप्ता जो काही वितरण झालेला आहे आणि राज्यामधले जे कुठली पात्र शेतकरी आहेत यांच्या याद्या आता केंद्राकडनं राज्यात मागवल्या गेल्या आहेत। म्हणजे जे कोणी 20व्या हप्त्यासाठी पात्र होते, ज्यांना कोणाला पीएम किसानचा 20वा हप्ता लाभ मिळालेला आहे त्यांचा डेटा हा आता राज्य सरकारने मागवून घेतलेला आहे आणि त्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर किती रक्कम होऊ शकते, पात्र शेतकरी किती आहेत आणि त्याच्यानंतर किती रक्कम होऊ शकते या रकमेचा आराखडा काढल्यानंतर त्याच्यासाठी बजेटची तरतूद केली जाईल आणि आशा करूया की लवकरात लवकर त्याच्या संदर्भात जो काही GR येणार आहे तो GR जसाच येईल मी तुम्हाला माझ्या ह्या चॅनलच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अपडेट करत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठीच तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यासारख्याच योजनेचे अपडेट्स जे काय आहे तुम्हाला वेळेतच उपलब्ध करून देण्यात येतील। आशा करूया की लवकरात लवकर GR येईल आणि तुम्हाला जो काही 7वा हप्ता आहे तोही वितरण करण्यात येईल। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।